ची धूम आहे आणि त्यावर आपलं लक्ष असणार आहे। दरम्यान पुन्हा एकदा पाहूयात सिंधुदुर्गमधली बातमी। सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलंय। आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुतळा कोसळलेल्या ठिकाणची पाहणी केली। पुतळा उभारताना काही तांत्रिक चुका झाल्याचंही दीपक केसरकरांनी मान्य केलं। शिवाय घाईघाईत निर्णय घेतल्याचंही केसरकर म्हणाले। दरम्यान मुंबईत होणारं शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आता सिंधुदुर्गात होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी केली आहे। यासाठी प्रस्तावही आणणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं। दरम्यान पुतळा कोसळण्याच्या घटनेला महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। अरबी समुद्रातला जो महाराजांचा पुतळा होता हा अजून होऊ शकलेला नाही। या पार्श्वभूमीवर जर भव्य असा पुतळा आपण याच ठिकाणी करू शकलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो नेव्हीला गिफ्ट म्हणून देऊन त्यांनी तो पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्स्थापित केला तर खऱ्या अर्थाने वाईटातून जसं चांगलं निघतं तसं या ठिकाणी घडू शकेल असं मला वाटतं। हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। प्रत्येकाच्या मनात, तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्याच आमच्या मनात सुद्धा आहेत। शेवटी एखादा अपघात झाला तर त्याला आपण अपघात म्हणून बघितलं पाहिजे आणि महाराजांचं जे काय उत्तुंग असं कर्तृत्व आहे ते अरबी समुद्रामध्ये उभं राहावं असं अनेक शिवप्रेमींची इच्छा होती। आज काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कायदेशीर अडचणीमुळे या ठिकाणी हे होऊ शकलेलं नाही। तर मला असं वाटतं की जोपर्यंत मुंबईचा पुतळा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा या ठिकाणी उभारला जावा आणि छत्रपतींनी स्वतः या सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केलेली आहे। हा पुतळा ज्यावेळेला उभारला त्यावेळेला नेव्ही डे व्हायचा होता, त्याच्यामुळे घाईघाईने सगळे निर्णय घेण्यात आले, आर्किटेक्टची अपॉइंटमेंट झाली। परंतु आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे आणि असं म्हणूया की कदाचित महाराजांची तशी इच्छा असेल की अरबी समुद्रामध्ये त्यांचा अतिशय भव्य असा पुतळा ताबडतोब उभारला जावा। तर आपण एक चांगल्या दृष्टीने त्याच्याकडे बघूया आणि ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण होता कामा नये, दोन्ही बाजूने होता कामा नये असं मला वाटतं।